बॉईज या दोन संघांमध्ये घमासान युद्ध, कारण जो जिंकेल तो मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. जाऊया जास्त वेळ न घेता सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. आदर्श 11 भिलारेवाडी टीम कडून केतन आणि सचिन, आणि गोलंदाजीसाठी मात्र पहिलं षटक सुरेश. 3 षटकांची मॅच. खूप चांगलं आयोजन. यस, मॅचला होईल सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच ऑन, गेम ऑन. पहिला चेंडू हाताळण्यासाठी मात्र सज्ज होतोय सचिन. स्ट्राईकला मात्र फलंदाज मात्र पाहायला मिळतोय केतन. पहिला बॉल सचिनचा फेस करेल. 3 षटकांची मॅच. सुरेश पहिला बॉल आखूड टप्प्याचा पुल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, अगदी पाठमुरा करत क्षेत्ररक्षक वेगाने जातात बॉल पर्यंत, आणि तिथे पहिल्या चेंडूवरती 2 धावा अंकित होतील आणि 2 धावेने मात्र खातं उघडलं जात आहे. अर्थातच टीम भिलारेवाडी या संघाचं 2 धावा आल्यात आणि 2 धावेने अकाउंट ओपन केलंय. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र जरूर पाहायला मिळाली दोन्ही बॅटर कडून. यावेळेस देखील फ्लिप करण्याचा प्रयत्न. अगदी मिड विकेट झोन मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल निघून चाललाय. टप्पा 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 घेत चेंडू सीमारेषा पार. जयनुमान चषक येतोय चौकार. लावलंय आज खऱ्या अर्थाने या क्रिकेटने, आणि संपूर्ण क्रिकेट वेडी मंडळी आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेस पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा लागून चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र जरूर अंकित होईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरसवेल आणि जाऊन पोहोचेल. अर्थातच 7 या धाव संख्येवरती एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती मात्र जरूर पाहायला मिळतोय. 7 धावा टीम भिलारेवाडी. यावेळेस बॅकफुटला जाऊन अगदी ड्राइव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होते. बॅकअप देखील तेवढंच चांगला पाहायला मिळतंय. विकेट किपर एनकडे थ्रो केलाय, परंतु फेकी थोडीशी लेट पाहायला मिळाली, आणि इथे 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट करण्यामध्ये दोन्ही फलंदाजाला अगदी यश प्राप्त होतंय. आणि या 2 धाव्याने पुन्हा एकदा धाव फलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 9 या धाव संख्येवरती. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र दोन्ही बॅटर कडनं पाहायला मिळते. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी धावा जमवण्याचं काम दोन्ही फलंदाज, एका बाजूला केतन तर दुसऱ्या बाजूला सचिन, करत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पुढचा बॉल अगदी या बुंद्यात टाकला होता. ओव्हर पिच होता, अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने बॉल अगदी काउ कॉर्नर रिजन मध्ये. पुन्हा एकदा 2 धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय, आणि याही 2 धावा मात्र धाव फलकावरती ऍड होत आहेत. आणि 2 धावेने 1 वर 1 11 धावा. 11 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा बॉल P1च्या षटकातला. सुरेश यावेळेस अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, आणि किरणने तिथे कुठलीही चुकी केली नाहीये. लॉंग ऑन ला पकडलाय झेल. पहिला गडी गारद होतोय, आणि सुरेशने मगाशीच किरणला आवाज दिला होता की कॅच तुझ्याकडे येईल, आणि हो, किरणने कुठलीही चुकी न करता पहिला फलंदाज मात्र डगआउटच्या दिशेने मात्र पाठवलाय. केतन जाईल. पहिला झटका टीम भिलारेवाडी संघाला. बॅक टू द डगआउट. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलाय. अच्छा, खेळण्यासाठी आलाय मॅन ऑफ द मॅच. मागील मॅचचा हिरो
अनिल मैदानाच्या आतमध्ये. नितीन गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक. अगुटक्याचा बॉल इथे मात्र धीम्या गतीने टाकलाय, परंतु पंच नक्कीच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर. अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात मात्र केली गेली आहे नितीनने. यावेळेस देखील बॅटची कडा हो हो लागली आहे. बॅटला हलकासा ब्रश. कॉट बिहाइंड द विकेट. आणखीन एक फलंदाज बाद. सिंगल आले या बॉलीवरती आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती. 13 धावा. खूप चांगली गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज नितीन टीम कुंभारवाडी बॉईज या संघाकडनं संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय नितीन. स्ट्रायकर एंडला डावखुरा फलंदाज मात्र पाहायला मिळतोय, अर्थातच अनिल. नितीनच्या विरुद्ध पहिला बॉल मात्र फेस करेल. पुढे येऊन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागून चेंडू चाललाय पुन्हा एकदा घोषंकित क्षेत्रात. डी झोन मध्ये एक धाव मात्र येईल आणि एका धावेने मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल, अर्थातच 14 या धावसंख्येवरती. धावसंख्या जर पाहायला गेली तर पहिल्या षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने रोखलं होतं 11 धावेंवरती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये देखील कुंभारवाडी बॉईज या संघाकडनं जर पाहायला गेलं तर नितीनने देखील तेच काम केलंय. कुठेतरी धावसंख्येला आळा घालण्याचा प्रयत्न या गोलंदाजाकडनं पाहायला मिळतोय. यावेळेस देखील शरीराचा वेध घेणारा हा मात्र चेंडू मात्र पाहायला मिळाला. पहा डॉट बॉल आहे ना. पहा अंपायर डिसिजन फायनल डिसिजन आहे, त्यामुळे हा बॉल डॉट बॉल आहे. यावेळेस देखील स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय 6 धावांसाठी. येतोय षटकार आणि इथे षटकार ठोकलाय. नक्कीच नेक्स्ट मॅच शिव छावा सनमोर विरुद्ध युवा स्पोर्ट्स वांझोळे. तयार राहायचं टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेऊया. यावेळेस मात्र पहा खोलात टाकलेला बॉल, थोडासा टप्पा पुढे ठेवलाय. यॉर्करचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. लेग बायचा इशारा अंपायरचा आणि लेग बायच्या माध्यमातून टीमची धाव संख्या 21-21. सचिन आहे शेवटच्या षटकामध्ये. सचिनला मात्र प्राचारण केले गोलंदाजी ट्रॅक वरती, जिथे मात्र पाहायला गेलं तर येणारे 5 बॉल शिल्लक आणि पहिल्या डावामध्ये कितपत मजल मारतील टीम भिलारेवाडी हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. यावेळेस देखील सोडून दिलाय. यस अंपायर आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. अवांतर धाव संख्येमध्ये आणखीन एक भर होते. अवांतर धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 22 22 धावा धाव फलकावरती लागतात. आपण अनुभवताय जय हनुमान चषक 2024. खूप चांगलं आयोजन आणि नियोजन साबळेवाडी आणि अर्थातच शिजवळवाडी या संघाकडनं मात्र पाहायला मिळतंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा दिशा कुठेतरी भरकटतोय, दिशा चुकते. अगदी ट्रॅकवर गाडी येणं महत्वाचं असेल. अचूक टप्पा, अचूक लाईन, लेंथ मात्र सचिनला हाताळावी लागेल, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी मात्र सुरू आहे. कारण पहिल्या बॉलवरती सिंगल आले होते, त्यानंतर मात्र हे 2 व्हाईट बॉल. यावेळेस देखील खूप चांगला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवलाय, स्टॉप केलाय आणि हा टप्पा महत्वाचा होता. या टप्प्याची गरज होती आणि आता टप्पा अचूक पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या जर आढावा घेतला तर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवरती. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर 23 धावा आतापर्यंत टीम भिलारेवाडी या संघाकडनं. एक मोठा फटका अनिलच्या बॅट मधून पाहायला मिळाला, परंतु आता शांत ठेवलंय सचिनने.
यावेळेस देखील मोठ्या फटक्याची गरज होती, फटका फसलाय. आक्रमण, अंपायर डिसिजन येतो, एक धाव. पहा मैदानाचा जर भौगोलिक अभ्यास केला तर जिथे मात्र पाहायला गेलं तर मागील क्षेत्र हे संपूर्ण गोशांकी क्षेत्र आहे आणि तुम्ही कितीही मोठे फटके मारला तरी तुम्हाला फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला फटका सजवायचा असेल तर समोरच्या दिशेमध्ये खेळावं लागेल आणि आपल्या संघासाठी मात्र धावा जमवाव्या लागतील. यावेळेस देखील मिस टायमिंग स्ट्रोक आहे, उंची जास्त लांबी कमी मिळाली आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. 3 क्षेत्ररक्षक आले परंतु जजमेंट जुळलं नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र अगदी पहा काय पाहायला मिळतंय. अगदी 3 जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धावा. अगदी लवसरांच्या भाषेत झापूक झुपूक 3 धावा घेतल्यात. अगदी शेवटचा बॉल आहे, पाहावं लागेल शेवटच्या बॉल वरती किती धावा येतील आणि पहिल्या डावासाठी टार्गेट किती धावांचं सेट केलं जाईल. फुल टॉस होता, ऑन साइडला दिशा दिली आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, पकडली जाते झेल, फलंदाज होतोय बाद. शेवटच्या चेंडूवरती मिळते विकेट. बॅक टू दी डग आउट. पहिला डाव इथे समाप्त होतोय, पूर्वार्धाचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 28 आणि विजयासाठी लक्ष्य 29 धावांचं. 18 चेंडू करायचे आहेत, 29 धावा टीम कुंभारवाडी बॉयज या संघाला. जाऊया टॉस का बॉस मध्ये, जिथे मात्र जोडले गेलेत किरण सर. शिवछावा स्पोर्ट्स सनबूर विरोधात युवा स्पोर्ट्स वांजोळे ही टीम. विकासजी साबळे साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेतोय. या दोन्ही टीम्स, वाजोळी टीम तुषार स्पायडर. वांजोळी टीम कॅप्टन मॅच आहे शिवछावा स्वनबूर विरोधात युवा स्पोर्ट्स वांजोळे. येस, या ते स्पायडर आता दिसला, बोलो कुठे गायब झाला. या दोघेही कॅप्टन्स प्लीज. आणि साहेब आपल्या शुभ हस्ते घेतोय आम्ही टॉस. कॉल कोण मागणार आहे? येस, वांजोळी टीमला देऊयात कॉल. स्पिन दी कॉइन, छापा काटा. काटा कॉल आहे आणि छापाचे. येस, सनबूर टीम टॉस जिंकलेला तुम्ही. आलाय निर्णय काय घेऊ देत गोलंदाजी? काय बोलतात सनबूर टीम? तुमचं आयोजन नुकतंच झालं, त्यानंतर थोडासा आराम झाला, पण आता टीम मध्ये मी बघितलं आल्या की शिवाने पण जर्सी घातल्या. सनबूर टीम शिवछावा स्पोर्ट्स सनबूर टीम ऑलरेडी एक पॅक टीम आहे. शिवाच्या येण्यानं कॉन्फिडन्स आणखी वाढलाय का? नक्कीच सर, शिवाच्या येण्याने, बॉसच्या येण्याने आम्हाला एक अनुभव भेटलाय आणि त्याच्या अनुभवामुळे आमची स्ट्रीम अजून स्ट्रॉंग झाली. तर आम्ही शिवासोबत चांगल्या खेळायचा प्रयत्न करू आणि त्यांनी चांगल्या प्रकारचा खेळ द्यावा. टॉस जिंकला, महत्वाचा निर्णय. गोलंदाज आयफोन वाला तो कावळ्या आलाय का? आयफोनला कावळ्या आलाय, तो तिकडे बसलाय. थँक्यू सो मच. काय बोलतोस वांजोळी टीम? सातत्याने तुमच्या टीमचा परफॉर्मन्स कंटिन्यू आम्ही बघत राहिलोय. एक चांगले प्लेयर, चांगले बॅट्समन आणि चांगले खेळाडू तुम्ही घेऊन सातत्याने खेळत राहिला. यंदाच्या वर्षी तुम्ही खूप लेट एंट्री केली आहे, मला वाटतं ही 3री स्पर्धा आहे. याआधी किती स्पर्धा खेळल्यात या सीझनच्या? या सीझनची पहिलीच आहे. पहिली स्पर्धा आणि संपूर्ण टीम रेडी आहे. हां, स्पायडर खेळताना दिसेल.
थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट दोन्ही टीमला. कोयना नगरीची टीम आहे. KPL लवकरच येते, कोयना प्रीमियर लीग, जी 28, 29, 26, 27, 28 अशा दिवसांमध्ये. तो पूर्वी शिवछावा स्पोर्ट्स सनबू टीमनं जिंकलाय टॉस. दे वॉन्ट द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. कुठेही जाऊ नका, आजही आमच्यासोबत जोडून राहा. आजचा शेवटचा दिवस आहे. कोण पहिल्या क्रमांकाचं प्राइज नेते त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचे. कॉमेंट्री बॉक्स मधून राहिलेली अर्धी कहाणी ऐकूयात. व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक बुलंद मखमली आवाज, अर्थातच आशिषजी चोरगे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. विशेष सहकार्य ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी नक्कीच पाहायला मिळालं. अर्थातच सन्माननीय आदरणीय प्रकाशजी साबळे साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय शरदजी साबळे साहेब, त्यांचा यशोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊया. उपसरपंच साबळेवाडी सन्माननीय आदरणीय संपत साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय प्रकाश साबळे साहेब आणि त्याचबरोबर शरदजी साबळे साहेब यांचा यशोचित सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते घ्यायचा आहे. जवळ मॅचला होईल सुरुवात. यावेळेस मात्र पहा, बॅकफुटला जाऊन अगदी कट केलाय, बॉल निघून चाललाय पॉइंटच्या दिशेने. पहिल्या बॉल वरती अगदी आपण जर पाहायला गेलं तर भव्य स्वागत केलंय चौकाराच्या माध्यमातून. 4 धावा आल्यात. कॅमेरामॅन व्यासपीठाच्या दिशेने आपल्या सन्माननीय आदरणीय प्रकाशजी साबळे साहेब आणि त्याचबरोबर शरदजी साबळे साहेब यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी मात्र नक्कीच पाहायला मिळते. या बॉलवर देखील अगदी ड्राइव्ह करण्याचा जरूर प्रयत्न होता. काउ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचलाय. जर पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती इरादे स्पष्ट केले होते, परंतु दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करत असताना मात्र गोलंदाज रवीला मात्र पाहतोय. खूप चांगला कमबॅक. या बॉलवरती सिंगल दिले. पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर आकाश आणि सचिन धावा जमवण्याचं काम करतायत. आणि इथे मात्र पहा, अनिल होता फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये लॉंग ऑन ला पकडलाय झेल. जशास तसं दिलंय उत्तर. आता रवीने पहिला गडी मात्र बाद होतोय. बॅक टू द आणि एकाला मात्र जागा सोडावी लागली. मैदान सोडावं लागतंय. कॉलिंग असणं कुठेतरी महत्वाचं असतं, कारण ज्यावेळी आपण मैदानाच्या आतमध्ये रन घेत असतो त्यावेळेस कॉलिंग कुठेतरी जजमेंट असणं गरजेचं असतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं नाहीये. आणि त्याचमुळे फलंदाज मात्र जावं लागतंय माघारी. संदीप आणि संदीपची जागा घेण्यासाठी इनट नंबर 4 मध्ये सचिन येतोय. आता कुठेतरी धोक्याची घंटा पाहायला मिळते कुंभारवाडी बॉईज या संघाकडनं, कारण अगदी जर पाहायला गेलं तर 2 विकेट पहिल्या षटकामध्ये रवीने कमाल दाखवली. धावा खर्च केल्यात फक्त 5 आणि 2 महत्वाचे विकेट माघारी धाडण्यात त्याला यश आलंय. थोडासा आत्मविश्वास वाढला असेल रवीचा. यावेळेस देखील पूल केलाय. शॉर्ट पूल पाहायला मिळालाय, परंतु एकच धाव मात्र मिळेल. फटका तर चांगला होता, मोठ्या फटकेची गरज होती, परंतु मागील क्षेत्र हे घोषांकित क्षेत्र असल्यामुळे फक्त आणि फक्त एकच धाव मात्र जरूर मिळते. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 2 विकेट टीम कुंभारवाडी बॉईज. येणारे आता 12 चेंडू आणि आता येणारा धावा असतील 23. 12 चेंडू 23 धावांची गरज आणि संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक सुधीर आलाय. यावेळेस यॉर्करचा प्रयत्न 30 या सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी केली गेली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळालं आणि शपळाने ही धाव कंप्लीट केली. एक चिकी सिंगल जरूर पाहायला मिळाली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती 7 ऑन स्कोर कार्ड. धावसंख्या जर पाहायला गेली तर 29 धावा टार्गेट सेट केलं होतं टीम भिलारेवाडी या संघाने, परंतु कुंभारवाडी बॉईज कुठेतरी बॅकफुटला जात असताना पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्याची गरज. हा टप्प्याचा बॉल, शॉर्ट बॉलचा वापर. इथे मिड ऑन मध्ये रवी होता.
ज्याने मात्र मागच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीचा नमुना पेश केला आणि त्या ठिकाणी रवीने कुठली चुकी केली नाहीये. मिडॉनला पकडली आहे झेल. फलंदाज आणखीन मात्र डगआउटच्या दिशेने मात्र जात असताना सचिन बॅक टू दी डगआउट. इथे मात्र आपण जर पाहायला गेलं तर कुंभारवाडी बॉयज या संघाचे फलंदाज येत आहेत, फलंदाज जात आहेत, परंतु आता नजरा असतील त्या अजित वरती. कारण ज्यावेळी या संकटामध्ये संघ असतो आणि त्या संकटामधून विजयाच्या दिशेने मात्र घेऊन जाणारा खेळाडू कोण असेल तर अजित मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता अजित वरती नजरा असतील. अजित मात्र आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का? कारण अजित हा आशेचा किरण कुंभारवाडी बॉयज या संघाचा. पाहावं लागेल. 7 धावा झाल्यात. 10 चेंडू 22 ची गरज आहे. पहिलाच बॉल अगदी ड्राइव्ह सुरू केलाय. ऑफ ड्राइव्हचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल येते. सिंगल वरती समाधान मानलंय. अकाउंट ओपन केलंय अजितने आपलं. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 धाव जरूर ऍड केली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवरती. आणि थोडस मित्रांनो स्पीडअप ठेवा. वेळेचा निर्बंध आहे आणि वेळेत आपल्याला हे सामने संपवायचं आहे, कारण वेळ ही कोणासाठी थांबलेली नाहीये. सुधीरचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र पहा आखूड टप्प्याचा बॉल. दिशा दिली. पुल केला. 1 बाउन्स निघून चाललाय 4 धावांसाठी. आणि या फटक्याची गरज आहे संघाला. तो फटका आता पहा 10 बॉल. आता पहा 10 बॉल 22 ची गरज होती. मीटिंग बोलवली गेली आहे. टीम मीटिंग घेतली गेली आहे आणि शेवटचे 6 चेंडू मात्र टाकण्यासाठी गोलंदाज सच आहे. 9 धावांची गरज. 5 बॉल 9 धावा. मिस टायमिंग स्ट्रोक. आणि इथे रवी पुन्हा एकदा कुठली चुकी न करता गोलंदाज सचिनला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ. एक मदतीचा हात. फलंदाज सचिन बाद. आकाशला मात्र डगआउटचा दिशा दाखवली आहे आणि आता जो आशेचा किरण होता तो मात्र डगआउटच्या दिशेने जातोय. आकाश काय सचिनने मात्र कामगिरी केली. जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये आकाशला अडकवलंय. आता संकेत आलाय इनट नंबर 6 मध्ये. 3 चेंडू 7 धावा. अजून ही मॅच संपलेली नाहीये. संकेत आलाय. संकेतकडे मात्र आता स्वतःला सिद्ध करावं लागेल संकेतला, कारण आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर त्याला सिद्ध करावे लागेल. असं म्हटलं जातं तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग प्रसिद्ध केल्याशिवाय राहत नाहीये. आणि ती सिद्धता मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण गोलंदाजाने सिद्ध केलंय. आता संकेतची वेळ आहे. संकेतला मात्र कारनामा दाखवावा लागेल. 3 चेंडू 7. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. ओ हो हो, आणखीन एक विकेट गॉन. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? सचिन मात्र काय कारनामा दाखवलाय. जबाबदारीचा षटक आपल्या खांद्यावरती का दिलंय आणि ते सिद्ध करत असताना हा गोलंदाज मात्र आपल्या संघाला विजयाच्या दिशेने मात्र घेऊन चाललाय. आता हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक बॉल असेल तो सचिन साठी. हॅट्रिक होईल का की षटकार चौकार येईल? 2 बॉल 7 ची गरज. 2 चौकार 1 षटकार 1 सिंगल काही चालेल, परंतु सामन्याचा या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेस, त्यामुळे 2 चेंडू 7 धावा या तुम्हाला कराव्याच लागतील. इनेट नंबर 7 मध्ये अजिंक्य आलाय, ज्याच्या नावात जय आहे, परंतु अजिंक्य आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का? परंतु त्याच्या तोडीस तोड मात्र उत्तर देत असताना गोलंदाज टीम भिलारवाडी या संघाचा सचिन मात्र पाहतोय. हॅट्रिकचा बॉल षटकार जर मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक गजानन चोरमारे यांच्याकडनं. षटकार जर आला तर पहा, पैसा महत्वाचा नसतो, कौतुकाची थाप महत्वाची असते. येणारे 2 बॉल आणि गरज आहे 7 धावांची. पाहूया
फटका खेचलाय, हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिकची संधी आणि हो हॅट्रिक झाले आणि मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन उचलून घेतले आणि सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये टीम भिलारेवाडी या संघाचं. वा काय सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. पहिली हॅट्रिक या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक कोण नावावर करते तर टीम भिलारेवाडी या संघाचा एकमेव गोलंदाज ज्याने मात्र शेवटचं षटक हाताळलं आणि तो स्वतः कर्णधार आहे आपल्या टीमचा सचिन. वाह काय गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आकाश आलाय, भरपूर आकाश आहेत. मगाशी देखील आकाशला फसवलं, जाह्यामध्ये अडकवलं सचिनने, परंतु आता नवीन आकाश आलाय. एक चेंडू आणि 7 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे. एखादा नकारात्मक चेंडू आला तर कुठेतरी सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो, परंतु सध्या जर पाहायला गेलं तर गोलंदाज सचिनचा दबदबा राहिलाय, बोलबाला राहिलाय या गोलंदाजाचा. एक चेंडू 7 धावा. आणि हा बॉल अचूक टप्प्यावरती पंचांनी सांगितलंय आणि रवीचं सेलिब्रेशन, संपूर्ण टीमचं सेलिब्रेशन